Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नीटचे पेपर लीक झाल्याचं कळल्यानंतर सीबीआय सगळ्यात पहिले पोहोचली होती सीकरमध्ये. सीकरच्या विवाल बंधूंना त्यांनी उचललं. तिथून गुरुग्रामचं कनेक्शन लागलं, जिथे त्यांनी यश यादवला ताब्यात घेतलं. यश यादवकडे चौकशी केल्यानंतर हे प्रकरण पोहोचलं नाशिकमध्ये, ज्या नाशिकमध्ये शुभम खैरनार सापडला. शुभम खैरनारचा मित्र लोखंडे जो अहिल्यानगरमध्ये होता, त्या धनंजय लोखंडेला ताब्यात घेतल्यानंतर असं कळलं की देशातल्या नीट एक्झामचं पेपर लीक होण्याचं मुख्य केंद्र हे पुणे आहे. आणि पुण्यामध्ये मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे आणि त्यानंतर प्रल्हाद कुलकर्णी या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर आणखी एक नाव समोर आलं. आणि तिथून पुण्यातून हे सगळं प्रकरण गेलं लातूरला. कोणाकडे? शिवराज मोटेगावकरांकडे. मी आता ज्या पुण्यातल्या सीबीआयच्या हेडक्वार्टर बाहेर उभा आहे, तिथे काल रात्रभर जवळपास 8 ते 10 तास याच ऑफिसमध्ये मोटेगावकरची चौकशी झाली. याच्या आधी त्याला समन्स पाठवण्यात आलेलं होतं आणि नंतर जेव्हा त्याची चौकशी झाली त्यावेळी त्याच्याकडून काही महत्वाच्या गोष्टी हस्तगत करण्यात आल्या. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की एरव्ही ज्या मोटेगावकर क्लासेस, आरसीसी वगैरे हे जे काही सगळं मोठी एक इकोसिस्टम याच्या भोवती गुंतलेली होती, लातूरचा पॅटर्न या सगळ्यावरती सेट झाला. शिक्षणाचं मध्ये एक मोठ्या आर्थिक उलाढालींचं केंद्र लातूर तयार झालं. आणि याच्या माधला सगळ्यात महत्वाचा दुवा, ज्याला सीबीआयने ऑफिशियली आता अरेस्ट दाखवली आहे. आता थोड्याच वेळात त्याला जेव्हा मी व्हिडिओ शूट करतोय त्यावेळी दिल्लीच्या स्पेशल कोर्टासमोर सीबीआयचे हजर केलं जाईल आणि रिमांड मागितली जाईल त्याची. त्यावेळी सीबीआयने त्याचा एक रिपोर्ट तयार केलाय. तो रिपोर्ट आता माझ्या हातात आहे, ज्यामध्ये सीबीआयने काही महत्वाचे मुद्दे, ग्राउंड्स ऑफ अरेस्ट सांगितले आहेत आणि त्यानंतर रिझन्स ऑफ अरेस्ट असे सांगितले आहेत. ते एक्झॅक्टली काय आहेत हे समजून घ्यायचे आहेत. आणि तिकडं सिकर, त्यानंतर गुरुग्राम असं सगळं सुरू झालेलं प्रकरण लातूरपर्यंत कसं पोहोचलं, मोटेगावकरची एक्झॅक्टली मोडस ऑपरेंडी काय होती, प्रश्नपत्रिका त्याला कुठून मिळाल्या, उत्तरांच्या जे काय म्हणजे आन्सर कीज होत्या त्या त्याने कशा मिळवल्या, आणि मग या संदर्भात कुणी आर्थिक व्यवहार आणि कसे कसे केले, सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून शोधायचा प्रयत्न करू. नमस्कार, मी ओंकार आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. याच ऑफिसमध्ये काल चौकशी झालेली होती. आज सकाळी इथून दिल्लीला नेण्यात आला आणि थोड्या वेळात त्याला अटकही म्हणजे त्याला कोर्टासमोर हजर पण केलं जाईल. पण सीबीआयने या सगळ्यामध्ये 5 महत्वाचे मुद्दे सांगितलेत, जे यासाठी समजून घेतले पाहिजेत की ते मुद्दे कन्सिडर केल्यानंतर त्याच्याखाली सिग्नेचर ऑफ अरेस्टी म्हणजे शिवराज रघुनाथ मोटेगावकर याची सही आहे 17 तारखेच्या संध्याकाळची. आणि दुसरी सही आहे या सगळ्यामध्ये, ते म्हणजे डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ इथले जे पोलीस आहेत सीबीआयचे अँटी करप्शन ब्युरोचे, त्यांची या सगळ्यामध्ये सही आहे. 1 बाय 1 जाऊ. सुरुवातीला मी उल्लेख केला होता सिकरचा. नीटची एक्झाम जेव्हा हे सगळे पेपर लीक झालेत वगैरे या गोष्टी कळल्या त्यावेळी काय झालं, त्यावेळी 1 बाय 1 सीबीआयचे अधिकारी लिंक शोधत गेले. ही लिंक थेट पुण्यापर्यंत येऊन पोहोचली. पुण्यापर्यंत कशी काय ती आली, तर ज्यावेळी लोखंडे असेल, नगरचा धनंजय लोखंडे असेल, किंवा तिकडे शुभम खैरनार असेल नाशिकचा, यांना ताब्यात घेतलं तेव्हा लोखंडेचं कनेक्शन मनीषा वाघमारेशी लागलं, जी मनीषा वाघमारे पुण्यात ब्युटिशियन म्हणून काम करते. आता ती ब्युटिशियन म्हणून काम करत असली तरी सुद्धा असं आहे की तिच्याकडे काही जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या होत्या की स्टुडंट्स घेऊन यायचे. थोडक्यात काय, तर आम्ही दुकान उघडतो, तुम्ही आमच्याकडे गिरायक घेऊन या, ती घेऊन यायचे. बरं, ही मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे या दोघीजणी एकाच बिल्डिंगमध्ये ए आणि बी विंगमध्ये येतात. तिथून त्यांची ओळख झाली. तिथून प्रल्हाद कुलकर्णी, पीव्ही कुलकर्णी जे आहेत त्यांच्याशी ओळख झाली. आता मोटेगावकरांची लिंक लागली कशी, आपण सगळ्यात आधी हे समजू. पुढच्या 1 मिनिटात ते सांगतो आणि त्यानंतर पुढे जाऊ. मोटेगावकरांची लिंक लागण्यामागचं मूळ कारण असं आहे की प्रल्हाद कुलकर्णी जे रिटायर प्राध्यापक आहेत आणि प्रल्हाद कुलकर्णी याच्या आधी क्लासेस घ्यायचे, प्रोफेसर म्हणून पण काम करायचे. काही काळ ते लातूरला होते. त्यानंतर तिथून त्यांचं आणि मोटेगावकरांचं काय फार नंतरच्या काळात पटलं नाही असं म्हणतात. आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये एक प्रायमा फेसी असं दिसतंय, प्राथमिक हे फाइंडिंग असं आहे की मोटेगावकरांसाठी हे कुलकर्णी आधी काम करत होते, नंतर दोघंही वेगळे झाले, दोघांमध्ये भांडण झाली. कुलकर्णी पुण्यात आले आणि त्यांनी त्यांचे प्रायव्हेट क्लासेस सुरू केले. पण हे क्लासेस ऑफिशियली असे नाहीत. जसं मोटेगावकर ही एक मोठी इकोसिस्टम आणि मोठे क्लासेस आहेत, भव्य त्यांचा सगळा सेटअप आहे, मोठं विस्तारलेलं आहे, तसं याचं नाहीये. त्याचं कारण असं आहे, मनीषा मांढरे आणि प्रल्हाद कुलकर्णी हे दोघं पण NTA च्या म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी पेपर सेट करते त्याच्या बॉडीवर आहेत.
यातल्या मनीषा आहेत पुण्यातल्या एका कॉलेजमध्ये, मॉडर्न कॉलेज जे आहे तिथे जवळपास 22-25 वर्ष काम करतात मनीषा मांढरे. त्या पण एनटीएचे पेपर सेट करतात. त्यांच्याकडे माझ्या माहितीनुसार झूलॉजी आणि बॉटनीचं म्हणजे आपले वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र याच्या फायनल क्वेश्चन पेपर्सचा त्यांच्याकडे ऍक्सेस आहे असं सीबीआयला दिसतंय. आता मोठे गावकरचं करेक्शन लागण्याचं कारण हे आहे, ज्यावेळी या सगळ्यांकडे एक एक करून चौकशी झाली त्यावेळी हे पेपर्स कोणाकोणाला दिलेले होते, कोणासोबत या सगळ्याचे व्यवहार झालेले होते, तिथून कुलकर्णी मार्फत लातूरची लिंक लागली आणि मग असं दिसलं की फक्त मोठ्या गावकरांना येणाऱ्या काळामध्ये आणखी काही कोचिंग क्लासेस आहेत जे या सगळ्या मॅल प्रॅक्टिसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. आणि आताच्या घडीला आपण सुरू करूयात की मोठे गावकरला नक्की ग्राउंड ऑफ अरेस्ट त्याचे काय दाखवलेत, कारण अटक केली हे तर ऑफिशियल आहे, अटक पुराव्यांच्या अभावी ते केलेली नाहीये, पुराव्यांच्या आधारे दाखवले आहे, पुरावे कोणकोणते सादर झालेत आणि सीबीआयला का असं वाटतंय की शिवराज मोठे गावकर याच्यामध्ये महत्वाचा की अक्युज्ड आहे ते आपण आता समजून घेऊ. मुद्दा क्रमांक 1, सीबीआय याच्यामध्ये ग्राउंड ऑफ अरेस्ट मध्ये असं म्हणतं, द इन्व्हेस्टिगेशन हॅज रिव्हिल्ड, म्हणजे त्यांनी जे काही इन्व्हेस्टिगेशन केलंय ते रिव्हिल्ड काय करतं, शिवराज रघुनाथ मोठे गावकर इज अन ऍक्टिव्ह मेंबर ऑफ द ऑर्गनाइज्ड गँग इन्व्हॉल्व्ह in the leakage and circulation of NEET UG exam questions 2026. In the conspiracy with other accused person, he had received the question papers and the answers of NEET UG exam 26 prior to the examination dated 23rd of April. पहिला मुद्दा असं सांगतोय सीबीआयच्या अरेस्टच्या याच्यामध्ये की इन्व्हेस्टिगेशन हे स्पष्टच तपास आम्ही या तपासांती आलो होतो तपासानंतर की मोठे गावकर या सगळं जे काही पेपर लीक करण्याचं सगळं सर्किट किंवा जे ऑर्बिट चालू होतं किंवा टोळी आपण त्याला सोप्या भाषेत म्हणू, त्या टोळीचा त्या गँगचा ऑर्गनाइज जी गँग आहे त्याचा ऍक्टिव्ह मेंबर आहे. ठीक आहे, त्यातला सब पॉइंट असा आहे की या कॉन्स्पिरसीमध्ये जे बाकीचे अक्यूज पर्सन्स आहेत, जे बाकीचे आरोपी आहेत, त्याच्याच मधला हा एक की फॅक्टर आहे. तो कॉन्स्पिरसीमध्ये म्हणजे तो या कटात पण सहभागी आहे. तो फक्त टोळीचा भाग म्हणजे सक्रिय भाग असतं आणि कटात सहभागी असतं, दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण मोठे गावकरने हे दोन्ही केलेलं आहे. महत्वाचं त्याच्यापुढे असं म्हणतात की आता असं दिसतंय की जी एक्झाम होती त्या एक्झामच्या मुख्य तारखेच्या आधीच काय झालं, मुख्य तारखेच्या आधीच म्हणजे जवळपास 23 तारखेला वगैरे मोठे गावकरला क्वेश्चन पेपर आणि आन्सर्स या गोष्टी मिळालेल्या होत्या. हे सीबीआयने आता क्लिअर केलेलं आहे, त्या संदर्भातले एव्हिडन्सेस त्यांना मिळालेत. मुद्दा क्रमांक 2 आता सुरू करू. ड्युरिंग द कोर्स ऑफ सर्च कंडक्टेड ऍट द रेसिडेन्स ऑफ अक्यूज रघुनाथ मोठे गावकर ऍट शिवाजीनगर लातूर ऑन 14 म्हणजे 14 तारखेला त्यांनी केलं. द लीक क्वेश्चन ऑफ द नीट यूजी वर फाउंड इन द मोबाईल ऑफ अक्यूज मोठे गावकर अँड द सेड मोबाईल वॉज सीज्ड अँड अंडर सर्च ऑफ हिज फॉरेन्सिक एक्झामिनेशन. म्हणजे काय की जेव्हा सीबीआयला डाऊट आला की मोठ्या गावकर यामध्ये काहीतरी केलंय, त्या मोठ्या गावकर सगळ्यात त्याच्या तिकडच्या घरावरती म्हणजे त्याचं रेसिडेन्स जे आहे लातूरमध्ये ते आणि त्याचं ऑफिस त्याचे कार्यालय याच्यावरती, कारण लातूर हे मोठ्या गावकरचा बेस आहे, त्याच्यावरती झाडाझडती घेतली. झाडाझडतीत त्यांना एक मोबाईल सापडला, त्या मोबाईलमध्ये त्याच्याकडे क्वेश्चन पेपर होता हे सीबीआयला क्लिअर झालं. आता फक्त तेवढंच नाही, सीबीआय असं म्हणतंय की यामुळे तो जो मोबाईल आहे आणि ज्या डिव्हाइसेसमध्ये आम्हाला एव्हिडन्सेस सापडले आहेत ते आम्ही फॉरेन्सिकसाठी आता पाठवून दिलेले आहेत. त्यामुळे मोठ्या गावकरकडे क्वेश्चन पेपर आलाय आणि तो किती तारखेला आलाय, तो एक्झाम होण्याच्या आधीच 2 दिवस आलेला आहे, हे आता क्लिअर झालं. मुद्दा क्रमांक 3 ज्याचे ग्राउंड ऑफ अरेस्ट मी तुम्हाला वाचून दाखवतोय. मुद्दा क्रमांक 3 त्यातला असा आहे आता, इन क्रिमिनल कॉन्स्पिरसी विथ द पब्लिक सर्वंट्स असोसिएटेड विथ एनटीए. Investigation further disclosed that the Raghunath Mote Gaokar in a criminal conspiracy with other accused person provided copies of the leaked question papers and the answer sheets to several persons including Vivek Patil and others. या कॉन्स्पिरसीमध्ये ज्या ज्या व्यक्ती होत्या त्याच्यामध्ये प्रल्हाद कुलकर्णी असेल, तो लोखंडे असेल, त्यानंतर शुभम यातला जो नाशिकचा आरोपी आहे शुभम लोखंडे, आणि त्यानंतर धनंजय याच्यातला जो आहे तो असेल, किंवा अहिल्यानगरहून जे धनंजयला उचललं तो असेल, किंवा त्याच्या व्यतिरिक्त आणखी पुढे जाऊन प्रल्हाद कुलकर्णी, त्यानंतर मनीषा मांढरे आणि मनीषा या सगळ्यामधली वाघबरे, हे जे की अक्यूज आहेत यांच्यामधला हा एक महत्वाचा अक्यूज आहे आता आम्हाला दिसतंय. आणि आम्हाला असं दिसतंय क्रिमिनल कॉन्स्पिरसी विथ द पब्लिक सर्वंट्स असोसिएटेड विथ एनटीए, म्हणजे एनटीएच्या बॉडीवरती जे पेपर सेट करणारी माणसं आहेत त्यांच्या सोबत हा कॉन्स्पिरसीमध्ये आहे, त्यांच्या संपर्कात पण आहे, हे आता आम्हाला सगळं दिसतंय आहे. आणि त्यामुळे लीक क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट्स जे सेव्हरल पर्सनला देण्यात आले त्याच्यामध्ये विवेक पाटील नावाची आणखी एक व्यक्ती होती आणि
त्याच्या व्यतिरिक्त अदर्स असं त्यांनी म्हटलंय. हा तिसरा महत्वाचा मुद्दा या ग्राउंड ऑफ अरेस्ट मधला. चौथा मुद्दा असा आहे, ते म्हणतात इन्व्हेस्टिगेशन हॅज फर्दर रिव्हील्ड दॅट द अक्यूज मोटेगावकर has not disclosed the name of all persons to whom he had supplied the handwritten copies of the leaked UG exam पेपर. म्हणजे थोडक्यात काय त्यांचं म्हणणं आहे की अजूनही तो आम्हाला हे सांगत नाहीये की त्याने त्याच्याकडे जे आम्हाला कॉपीज सापडल्या मोबाईलमध्ये, आम्हाला जे एव्हिडन्सेस सापडले ज्याचे आम्ही फॉरेन्सिक रिपोर्टला आता पुढे गेलो आहेत, त्याच्या कॉपीज त्याने पुढे कोणाला दिल्या याबद्दल तो अजून काही कोणती माहिती देत नाहीये. त्यामुळे त्याची आम्हाला इन्क्वायरी करायची आहे. त्याने दिलेल्या डिटेल्स आणि तो जे लपवतोय त्या गोष्टी किंवा आमच्याकडे जे आहे पण त्याला तो दुजोरा देत नाहीये, अशा गोष्टींचं आम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं. याच्यासाठी आम्हाला त्याची कस्टडी हवी, म्हणून आम्हाला त्याला अरेस्ट करायचं आहे आणि त्या अरेस्टच्या बेसिसवरती आम्ही त्याची कस्टडी डिमांड करणार आहोत आणि मग त्या कस्टडीच्या बेसिसवरती फर्दर इंटरोगेशन विल गो हेड. ठीक आहे. मुद्दा क्रमांक 5 ग्राउंड ऑफ अरेस्ट मधला. आता ते असं म्हणतात की इट हॅज ऑल्सो इमर्ज दॅट ड्युरिंग द इन्व्हेस्टिगेशन that the accused destroyed the leaked question papers after the examination and thereby caused destruction of evidences. आणि म्हणूनच acts of the accused constitute the cognizable offenses punishable under there are various sections are provided. आणि म्हटलं आहे in view of above facts there exist sufficient and reasonable grounds for you to arrest. ठीक आहे. शेवटचा आणि 5वा मुद्दा ग्राउंड ऑफ अरेस्ट मधला काय यातला, तो असा आहे की इथे डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्सेस झालेलं आहे. अक्यूजला जेव्हा आम्ही व्हेरीफाय केलं तेव्हा असं दिसलं की त्याच्याकडे आणखी काही क्वेश्चन पेपर्स होते. ते क्वेश्चन पेपर्स त्याने फोनमधून काढून टाकले, म्हणजे त्याने डिलीट केलेले असतील. त्यामुळे त्याने ह्या सगळ्यातले जे पुरावे आहेत त्या पुराव्यांसोबत छेडछाड केल्याचं आम्हाला दिसतंय. आणि त्याने कधी केलं, एक्झाम झाली, एक्झामच्या आधीच त्याकडे क्वेश्चन पेपर आणि आन्सर झाले, त्याने ते मुलांना दिले, तिथून एक्झाम झाली आणि एक्झाम झाल्यानंतर हे सगळे त्याने गायब केले. त्यातला एक त्यांना सापडला, त्याच्या बेसिसवरती आता पुढची इन्क्वायरी सुरू आहे. असे 5 महत्वाचे ग्राउंडवरती ह्या ज्या शिवराज मोटेगावकर जो आरसीसी क्लासचा आहे त्याला आता अधिकृतरित्या अटक केलेली आहे. आता रिझन्स ऑफ अरेस्ट मध्ये असं लिहितात पुढे की मग ते वेगवेगळे त्याच्यामध्ये ऑफेन्सेस त्यांनी लावलेले आहेत. मग त्यांना प्रिव्हेंटिव्ह अनफेअर मीन्स त्याच्यामध्ये आहे किंवा ते म्हणतात की we want to ensure comprehensive and thorough investigation to prevent tampering of with the evidences and त्यानंतर possibility of influencing someone or intimidating witnesses. So आम्हाला reasons of arrest काय करायचे आहेत, तर हा एक इन्फ्लुएन्सिंग व्यक्ती आहे. हा जशा पद्धतीने याने आधी पण टेम्परिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने तो अजून करू शकतो. यातले विटनेसेस आहेत की अक्यूज आणखी कोणते आहेत त्यांना तो इन्फ्लुएन्स करू शकतो किंवा इंटिमिडेट करू शकतो, कोणाला तरी धमकवू वगैरे शकतो, कोणाला तरी भीती दाखवू शकतो. त्यामुळे आम्हाला त्याचा ताबा हवाय. ज्यावेळी मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळी या सगळ्या प्रकरणातली दिल्लीमध्ये आता रिमांडची चौकशी सुरू होईल, कारण इथे चौकशी झाली आणि त्यानंतर त्याला आता सीबीआयच्या स्पेशल कोर्ट समोर हजर करण्यात आलं. आणि या सगळ्यामध्ये काय काय लावलेलं आहे, तर सीबीआयने असं म्हटलेलं आहे या सगळ्यामध्ये की आत्ता याच्यामध्ये जे जे सगळे सेक्शन्स लागलेले आहेत त्या सेक्शन्समध्ये सीबीआयचं असं स्पष्ट म्हणणं आहे की मोटेगावकरला आम्ही 17 तारखेला अटक तर दाखवली आहे सगळ्या प्रकरणामध्ये, पण त्याचे बीएनएस मधले जो भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहे किंवा सार्वजनिक परीक्षेच्या संदर्भातील जो कायदा आहे 2024 असे वेगवेगळे लावलेले आहेत. याच्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी आली, 120B पण इम्प्लिमेंट केला जाईल. त्यानंतर फसवणूक, गुन्हेगारी, कट रचणे वगैरे आणि परीक्षेतील गैरप्रकारांना खतपाणी घालणे वगैरे असे वेगवेगळे सगळे त्याच्यावरती आता बीएनएस नुसार कारवाई करण्यात आलेली आहे. बघा, कालपर्यंत जो माणूस विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं, तुम्ही करिअर काउन्सिलिंग तुम्ही कसं केलं पाहिजे आणि तुम्हाला यशस्वी होण्याचा मार्ग काय आहे, तर तो मार्ग माझ्या दरव्यातून कसा तो असं वगैरे क्लेम करत होता, त्याचं खरं रूप काय हे आता सीबीआयच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये दिसतंय. थोड्या वेळात त्याचं रिमांड जे येईल ते रिमांडवरती पण व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे. पण आता ग्राउंड ऑफ अरेस्ट यासाठी महत्वाचे आहेत. हे पहिल्यांदा असं होत आहे की सीबीआयच्या इंटरनल जो काही सोर्सेस आहेत त्याच्याकडून अधिकृत हा कागद आलेला आहे आणि त्याच्या आधारे मी तुम्हाला माहिती येते. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार थेट पुण्यातल्या या सीबीआय हेडक्वार्टर्सच्या बाहेर.